नमस्कार. शीर्षासनासारखी योगासना मी जेव्हा तुम्हाला दाखवतो त्याचे काय फायदे होतात हे तुम्हाला सांगतो. तसंच तुम्ही शीर्षासनासारखी योगासनं शिकावीत यासाठी विविध पद्धतीने ती शिकवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा साहजिकच मनामध्ये आपला प्रश्न निर्माण होऊ शकतो की परमेश्वराने आपल्याला सरळ उभं राहायला दिलंय ना, मग ही अशी योगासनं करण्याची काय गरज आहे आणि होऊन होऊन असे काय फायदे आपल्या शरीराला होणार आहेत. तर मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतंय की जे फायदे आपल्या विचारात सुद्धा नाही, इतके अमाप फायदे आपल्या शरीराला आणि मनाला मिळत असतात शीर्षासनासारख्या योगासनांमधून. त्यामुळे मला असं वाटतं की शीर्षासन जेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल तेवढं मी इथे आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला तंत्र काय आहे ते नीट शिकून घेता येईल आणि काय दक्षता घ्यावी ते कळेल आणि तसंच काय फायदे होतात हेही आपण शेवटी जाणून घेऊयात. तर तुम्ही प्रत्येक जण शीर्षासन करू शकता जर तुम्ही तंत्र नीट समजून घेतलं तर. त्यामुळे मी काय केलंय, इथे भिंतीच्या बाजूला मी उभी राहिले जेणेकरून मला भिंतीच्या आधारे कसं करायचं ते दाखवता येईल. पण त्या अगोदर आपण शीर्षासनाची पूर्ण स्थिती एकदा समजून घेऊया. शीर्षासन करून खरंच खूप बरं वाटतं. त्यामुळे जर तुम्हाला येत नसेल ना तर तुम्ही शीर्षासन लवकरात लवकर शिका, सरावात आणा. हे बघा, असं काहीतरी मऊ खाली घ्यायचं. मी मॅट घेतलेली आहे. तुम्ही आणखीन यावरती काय तुम्हाला जाड हवं असेल तर तुम्ही टॉवेल घेऊ शकता. पण टॉवेल कसा पाहिजे, फक्त डोक्यापुरता नाही पाहिजे. हात आणि डोकं दोन्ही बसेल इतका मोठा, म्हणजे साधारण इथपर्यंत तरी येऊ देत. 1 फूट किंवा 1.5 फूट पुढे येऊ देत. मग भिंतीच्या आधाराने करताना पहिले भिंतीसमोर आपण असं बसायचं. त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने लॉक करायचे. म्हणजे काय, आपण दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफलेली आहेत. त्यानंतर हात खाली ठेवून द्यायचे. किती अंतरावरती, तर थोडंसं आपण भिंतीपासून लांब राहू शकतो, इथपर्यंत लांब. तर एवढं अंतर घेतल्यानंतर खांदे आणि हातांचे कोपरे दोन्ही एका रेषेत येतील या पद्धतीने हात खाली ठेवायचे. आता इथे गोल अशी जागा उरते, मग तिथे आपल्याला डोकं ठेवायचंय. आणि डोक्याचा कुठला भाग ठेवणार आपण, जो फ्लॅट पोर्शन आहे हा इथला फ्लॅट, तो भाग ठेवायचा. मागचा भाग किंवा पुढचा भाग ठेवलात तर पूर्ण बॉडीचा बॅलन्स बिघडणार आणि पुढे किंवा मागे जर तोललं गेलं हे आसन तर पाठीच्या कण्याला त्याचा त्रास होणार आणि मानेला इंजुरी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही नीट लक्षात घ्या, हा जो फ्लॅट पोर्शन आहे तो खाली लावायचा आहे. आता मी लावून दाखवते तुम्हाला, नीट पहा. हात ठेवले हातांच्या पुढे, अगदी हाताने टेकवून मी डोकं ठेवलेलं आहे. मग मी पाय सरळ करते. पाय सरळ केल्यानंतर किंचित पायाचे पुढे घेते. पाय पुढे घेतल्यानंतर हळूहळू डोक्यावरती वजन टाकायचे आणि मग बाकी वजन जे आहे ते आपण इथे वॉलवरती सोडायचे. त्यासाठी मी पाठ टेकवली भिंतीला. त्यानंतर हळूहळू पाय वरती घेण्याची प्रॅक्टिस. हे बघा, मी डायरेक्ट पाय असे उचलले होते आणि त्यासाठी मला कोर स्ट्रेंथ वापरावी लागली. कोर स्ट्रेंथ म्हणजे कुठली, ऍब्डोमेन मधून स्ट्रेंथ वापरावी लागली. तर पोटाचे स्नायू जेव्हा कडक करून आपण जेव्हा पायांना वरती उचलतो आणि पायांचं वजन हे आपल्या पोटाच्या स्नायूंवरती आपण घेतो, तेव्हा पाय वरती घ्यायला आपल्याला मदत होते. त्यामुळे पोटाच्या स्नायूंची ताकद वाढली पाहिजे. तर हे शीर्षासन शिकताना किंवा शिकण्याच्या अगोदर एक पूर्वतयारी म्हणून एक सराव आहे. तो सराव मी शीर्षासनाची पूर्ण स्थिती दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते. हे आसन सरावात आणा, म्हणजे पोटावरती ताण येऊन येऊन पोटाची ताकद वाढेल. पोटाच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठीच अजून एक दुसरं आसन म्हणजे उत्तान पदासन. दोन्ही आसनं मी तुम्हाला अगदी काही सेकंद करून दाखवले, पण तुम्ही सरावात आणताना जास्त वेळा आणायचे, म्हणजे त्याची रिपिटेशन जास्त करायचे आणि कमीत कमी 15 ते 20 सेकंद होल्ड प्रत्येक रिपिटेशनला करायचं आहे. आणि 5 ते 6 वेळा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे दोन्ही आसनांची. आता पुढे आणखी मी आसनं सांगते, ती असणार आहेत पाठीच्या कण्याला आणि पाठीच्या कण्याला धरून असलेले जे स्नायू आहेत त्यांना ताकदशील करण्यासाठी.
तर ते काही प्रकार नीट पहा. ऊर्ध्वमुख श्वानासन म्हणजे पायांवरती बॅलन्स, हातांवर बॅलन्स, छाती पुढे मान मागे. ऊर्ध्वमुख श्वानासन आणि अधोमुख श्वानासन. दोन्हीही आसनं सरावात आणा. हातावरती वजन घेऊन घेऊन आपल्या हातांचीही ताकद वाढते. आता इथे सगळ्याच गोष्टी महत्वाच्या ठरतात, कारण पाठीच्या कण्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या नीट ध्यानात येईल की मानेचा जो भाग आहे तो अगदी असा बारीक आहे. आपण मानेवरती, डोक्यावरती वजन टाकतो याचा अर्थ काय की ते सर्वायकल हा जो पार्ट आहे, म्हणजे काही मणके, 7 मणके या सर्वायकल मध्ये आहे, त्या 7 मणक्यांवरती पूर्ण शरीराचं वजन 60 किलो 70 किलो वजन आपलं तोलून धरलं जातं. म्हणजेच आपण जेव्हा एका मणक्यावरती मेहनत घेतो तेव्हा किती फायदे शरीराला होत असतात, तो मणका किती स्ट्रॉंग होतो, तसंच शरीरातल्या प्रत्येक भागाचा आहे. तर असंच स्ट्रेंथ आपल्या शरीराला सगळ्या बाजूने मिळण्यासाठी, चौहो बाजूने रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी आपल्याला काहीही आसनं महत्वाची ठरतात. तर मला असं सांगायचंय की शीर्षासनात आपण जेव्हा डोक्यावरती वजन घेतो तेव्हा पाठीचे स्नायू आणि पूर्ण पाठीचा कणा हा मजबूत पाहिजे, त्यासाठी सर्व आसनं करायची आहेत. आता आपण शीर्षासनातच पुढे आपण वजन कसं घ्यायचं ते शिकूया. पाय आपण मगाशी इथपर्यंत घेतले, त्यानंतर पाय वरती घेण्याचा सराव आता आपण शिकतोय. पाय वरती घेण्यासाठी गुडघे वाकवले थोडेसे आणि टोजने खाली पुश करून जंप घेतली. जंप ही प्रॅक्टिस पहिले. जेवढे पाय वरती घेता येतील तेवढे घ्यायचे. आता बघा, गुडघ्यातून मी जास्त वाकवायला सुरुवात करते, टाच मी नितंबाला लावण्याचा प्रयत्न केला, बास एवढीच. यापेक्षा जास्त प्रॅक्टिस वर नाही गेली पाहिजे, नाहीतर अचानक वजन पूर्ण वरती जाईल आणि मानेवरती जर्क येईल. थोडे थोडेच पाय उचलण्याची पहिली मी प्रॅक्टिस केली. आता दुसरी प्रॅक्टिस मी सांगते, ही एकदम बिगिनर प्रॅक्टिस होती एवढे पाय उचलण्यासाठी. पुढची प्रॅक्टिस आहे पोटाचे स्नायू जरासे कडक करून पायांना वरती उचलणं. इथून वरती उचलायचे, इथे ताकद वापरायची. एवढी उचलले, परत खाली ठेवलं, ही प्रॅक्टिस केली उचलण्याची, खाली ठेवण्याची. त्यानंतर वजन भिंतीवर टाकलं, एकदम हळुवारपणे आपण पायांना वाकवलं. वरती लावल्यानंतर मग तुम्ही बॅलन्स करू शकता, हे पाय स्ट्रेट करता येतील. एकदा हे शीर्षासन आलं की तुम्हाला शीर्षासनात असं पद्मासन घालता येईल, तुम्हाला स्प्लिट करता येईल, स्ट्रेचिंग करता येईल. आता बॅलन्स सांगते मी, इथूनच सांगते, नीट बघा. कंबर थोडीशी पुढे घ्यायची, का? कारण बॅकवर्ड बेंडिंग नाही झाली पाहिजे. यात बॅकवर्ड बेंडिंग झाली की कण्याला वेगळ्या दिशेने वाकवलं जातं. आता पूर्ण शीर्षासन सरळ होण्यासाठी एक पाय वर सरळ, दुसरा पायवरती बॅलन्स, वॉल सपोर्टने, म्हणजे आपण असं करत होतो आता. मग पुढे प्रॅक्टिस काय करायची? वॉलला सोडण्याची प्रॅक्टिस करायची. एका पायाने मी सोडलंय, मग दुसऱ्या पायाने पडलात तर परत वॉलवर जायचं, पुन्हा सेम प्रॅक्टिस, पुन्हा पडलात तर वॉलवरती, ही प्रॅक्टिस सुरू ठेवायची. आणि आता जर कंबर अशी खालच्या दिशेने जात असेल, अशा दिशेने, तर कंबर मात्र पुढे घ्यायची, हिप्स थोडे वरच्या दिशेने टर्न करायचे आणि लोअर ॲब्डॉमेन चेस्टच्या दिशेने टर्न करायचं. त्या सगळ्या वेळेस आपल्याला हातांनी डोक्याला सपोर्ट देऊन ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे डोक्यावरती जे वजन आलंय ते अति येऊ नये, मानेला काही इंजुरी होऊ नये, त्यामुळे हाताची सगळ्या बाजूने आपल्याला कव्हरिंग आहे. वजन पुढे जाऊ नये यासाठी हाताने आपण रोखून ठेवू शकतो वजन. इकडे पडू नये पाय यासाठी कोपऱ्यांचा वापर करायचा. थोडे पडायला लागले की लगेच कोपऱ्यातून ढकलण्याचा प्रयत्न करायचा, मग लगेच बॅलन्स होणार. खरं तर तुम्ही एकदा सुरुवात केली ना सराव करायला की तुमच्या लक्षात येईल वजन नेमकं बॅलन्स कसं करायचं ते. सुरुवातीला मानेवरती जो ताण येतोय तो तुम्हाला जर झेपला नाही तर मग एवढा वेळ शीर्षासनात थांबण्याची आवश्यकता नाही. अगदी बेसिक प्रॅक्टिस आहे, ते तुम्ही 5-10 सेकंदापासून केली तरी चालेल. वजन तर पहिले उचलता आलं पाहिजे. मग वजन उचललं की या स्नायूंना आपल्याला सराव द्यायचा आहे किंवा प्रॅक्टिस द्यायची आहे, सवय लावायची. त्या अगोदर सालंब शीर्षासन तुम्ही करू शकता. सेम तसंच, डोकं त्याच पद्धतीने ठेवलं, फक्त पाय वर नाही घेतले, इथपर्यंत घेतले. अनेक ऑप्शन्सही मी तुम्हाला दिले. शीर्षासन शिकण्यासाठी अनेक उपाय सुद्धा सांगितले, त्यामुळे तुमच्याकडे आता कुठलंही कारण नाही.
शीर्षासन करण्यासाठी सगळ्या तुम्ही प्रॉप्सचा वापर करा, भिंतीचा वापर करा, खाली जाड टॉवेल घ्या. काही दक्षता फक्त घ्यायच्या आहेत तुम्हाला. लक्षात घ्या, जर तुम्हाला शीर्षासन केल्यानंतर शिंक किंवा खोकला येतोय तर तुम्ही अजिबात शिंक त्यात द्यायची नाही. किंचित सुद्धा जर्क मिळता कामा नये. इव्हन ब्रिदिंग जी नॉर्मल असते ना ती सुद्धा अचानक तुम्ही वाढवायची नाही. इतकं शांत राहायचं. खरं तर शीर्षासन केल्यानंतर मेंदूला शांतता मिळतेच, पण त्यातून तुम्ही जर पायांची हालचाल सुरू ठेवलीत तर मात्र मानेवरती अतिताण येऊ शकतो. म्हणून काय करायचं, ब्रिदिंग नॉर्मल, पूर्ण शांत राहायचं, पायांनी काहीच मुवमेंट करायची नाही. चांगले 2-3 मिनिट तुम्हाला शीर्षासनात जेव्हा थांबता येईल तेव्हा मी सांगितलं त्याप्रमाणे भिंतीपासून पाय तुम्ही दूर घ्यायला सुरुवात करू शकता. लक्षात आलं? तर ही प्रॅक्टिस, भिंतीला पाय लावून तुम्ही प्रॅक्टिस वाढवत जा पुढे. तुम्हाला विदाऊट वॉल सपोर्ट नाही जमलं काही हरकत नाही, फायदे तेच मिळणार आहेत तुम्हाला. रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने हृदय आणि मेंदूच्या दिशेने होणार आहे. डोळ्यांना चांगलं आरोग्य मिळणार आहे. सगळ्या ग्रंथींपर्यंत रक्ताभिसरण खूप चांगलं होणार आहे. फेस ग्लो होणार आहे. इम्युनिटी पॉवर वाढणार आहे. ब्रिदिंग आणि डायजेशन या दोन्हीवरती चांगला परिणाम होईल. त्यामुळे सर्व रोग आपल्यापासून दूर राहतील. शीर्षासन तुम्ही वॉल सपोर्टने केलं तरी, विदाऊट वॉल सपोर्टने केलं तरी सुद्धा उत्तम. तर शिंकू नका, त्यात खोकू नका, तसंच बोलू नका. मी आता बोलत होते शीर्षासनात, ते तुम्ही बघितलं असेल, पण हे फक्त मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं आणि मी वर्षानुवर्ष शीर्षासन करते त्यामुळे मी कम्फर्टेबल होते, खूप कम्फर्टेबल होते. पण तुम्ही थोडंही बोलू नका. घरात कोणी काय प्रश्न विचारला, बेल वाजली घराची, तरी तुम्हाला अचानक मान फिरवायची नाहीये, उत्तर द्यायचं नाहीये, हो पण म्हणायचं नाहीये, काहीही आवाज करायचा नाही. आसन सोडायचं. सोडल्यानंतर अचानक उभं राहिलात तर मग डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते, कारण ब्लड सर्क्युलेशन आता मेंदूकडे आणि चेहऱ्याकडे जास्त झालंय. अचानक तुम्ही ब्लड सर्क्युलेशन परत नॉर्मल लेवलला येण्याच्या अगोदर उभं राहू नका. मग काय करायचं, आसन सोडल्यानंतर वज्रासनात बसायचं. मगाशी पण मी तुम्हाला आसन पूर्ण करून दाखवलं तेव्हा मी या स्थितीमध्ये येऊन बसले, ब्रिदिंग नॉर्मल केली, ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल होऊ दिलं, मग मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली. तर या पद्धतीने तुम्ही शीर्षासन शिकू शकता. आणि इतकं महत्वाचं आहे ना शीर्षासन. आता मेंदूची रचना काय सुंदर, या मेंदूवरती संपूर्ण आपलं आरोग्य डिपेंड आहे. प्रत्येक शरीरातली प्रोसेस डिपेंड आहे. डायजेशन, रेस्पिरेशन, मेमरी, सगळ्या गोष्टी त्यावरती अवलंबून असतात. मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात, कितीतरी असंख्य न्यूरॉन्स आहेत, असंख्य सेल्स आहेत. या न्यूरॉन्सना आपले न्यूरोलॉजिस्ट न्यूरॉन्स फॉरेस्ट म्हणतात, म्हणजे जंगल म्हणतात. इतके गुंतागुंतीचं सगळं जाळं आतमध्ये पसरलंय, पण सगळं कामकाज त्यांचं क्लिअर. डोळ्यांनी दिसतं छान, कानाने ऐकू येतं छान, शरीरातली प्रत्येक सिस्टम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मग ती तशीच चांगली सुरू राहो, त्यासाठीच योगासने असतात. योगासनाचा मुख्य उद्देश काय आहे, आपल्या मनाला स्थिरता मिळावी, आपण शांत जीवन जगावे, आपल्या शरीरामध्ये कुठलेही रोग निर्माण होऊ नये आणि सुदृढ निरोगी आयुष्य आपल्याला देण्याचं कार्य ही योगासनं करत असतात. त्यामुळे तुम्ही नित्य नियमाने योगासनं करा. अशी छान छान योगासनं आमच्यासोबत करत जा, आम्ही तुम्हाला शिकवत जाऊ. शीर्षासनाचा सराव लवकरात लवकर सुरू करा. धन्यवाद.